टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आज आपण पाहणार आहोत नॉन ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच काय. नॉन ट्रेडिंग अकाउंटमध्ये कधीही इन्व्हेंटरी येणार नाही. नॉन ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच कुठलेही प्रोडक्ट आपण विकलेले नाही किलोमध्ये, लिटरमध्ये किंवा मीटरमध्ये. एज्युकेशनल सर्व्हिसेस ह्या आपण नॉन ट्रेडिंग मध्ये घेऊ शकतो. तर नॉन ट्रेडिंग आपण आज शिकणार आहोत. कंपनी नेम बी परफेक्ट घ्यायचंय तुम्हाला. इथं आलोय, कंपनीचं नाव टाकलंय बी परफेक्ट ट्रेनिंग ह्या नावाने. बी परफेक्ट ट्रेनिंग ह्यांनी बिझनेस चालू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, मी सेव्ह केली ही कंपनी. जी मी कंपनी बनवली त्याच्या बॅलन्स शीट मध्ये जातो तर कुठलंही बॅलन्स शीट मला दिसणार नाहीये. ह्यासाठी आता कुठली तरी पहिली एंट्री करण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग वाउचर मध्ये जायचं आणि एंटर प्रेस करायचं आहे आणि ही पहिली एंट्री आपण पूर्ण वाचून घ्यायचंय. बी परफेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. तर लक्षात घ्या, ही एंट्री सर्वात पहिले महत्वाचं आहे की पैसे आपल्या बिझनेस मधून येत आहेत की जात आहेत. तर पैसे आपल्या बिझनेस मध्ये येत आहेत, ही एंट्री आपण रिसिप्ट मध्ये करणार आहोत. तर का करणार आहोत रिसिप्ट मध्ये? कारण की पैसे बिझनेस मध्ये येत आहेत. डेबिट आणि क्रेडिट पहिले समजून घेऊया याचं. तर इथं बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात आणि बिझनेस मध्ये पैसे रिसिप्ट होतात म्हणजेच रिसिव्ड होतात. तर कॅश काय होणार तुमचं? डेबिट होणार. आणि क्रेडिट कोण होणार? बी परफेक्ट इन्स्टिट्यूट हा कॅपिटल राहणार. तर चला पाहूया, हीच एंट्री आपण आपल्या टॅली या सॉफ्टवेअर मध्ये करूया. तर जाऊया टॅली ह्या सॉफ्टवेअर मध्ये आणि पहिली एंट्री रिसिप्ट ह्या वाउचर मध्ये तुम्हाला करायचे आहे. इथं सर्वात पहिले क्रेडिट बॅलन्स विचारते, इथं अल्ट सी करायचं आणि इथं टाईप करायचं बी परफेक्ट कॅपिटल. तुम्हाला कॅपिटल माहितच आहे, कॅपिटलची माझी थेरी सुद्धा आहे मराठीमध्ये, ती पण तुम्ही पाहू शकता. कॅपिटल म्हणजेच काय? द ओनर ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या मालकाचंच तुम्हाला इथं अकाउंटिंगचं लेजर बनवायचं आहे. अंडर द कॅपिटल मध्येच येणार तुम्हाला आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायची आहे ही एंट्री. ही इन्फॉर्मेशन पण तुम्ही फिल आउट करू शकता, ते पण मी लेजर या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे. आता 10 लाख रुपये आपल्याला बिझनेसमध्ये इथं टाकायचे आहेत, तर ते मी टाकलेत. आणि कॅश काय करायचे तुम्हाला? डेबिट. कॅश डेबिट झाली आणि बिझनेसचा मालकाने पैसे टाकलेत तर बिझनेसचा मालक क्रेडिट झाला. मी इथं नॅरेशन पण लिहू शकतो पण सध्या नाही लिहिणार. एंटर एंटर आणि सेव्ह. एवढं झाल्याच्या नंतर मी 2 वेळा स्केप प्रेस करून बॅलन्स शीट ह्या ऑप्शनवर जातोय आणि इथं डिटेल्सवर क्लिक करतोय. तर माझ्या एक साईडला लॅबिलिटीज, दुसऱ्या साईडला ऍसेट दाखवते. तर बिझनेसच्या मालकानं 10 लाख रुपये टाकले आणि कॅशच्या स्वरूपात माझ्याकडे किती रुपये आलेले आहेत? 10 लाख रुपये आलेले आहेत, हे इथं दाखवते पहा. एवढं झाल्याच्या नंतर मी इथं स्केप करतोय आणि इथं आपल्या एंट्रीमध्ये जातोय. तर नेक्स्ट इथं एंट्रीज दिलेली आहे आपल्याला पहा. ही परचेस सम कम्प्युटर फॉर ऑफिस यूज, ही एंट्री आपल्याला करायची आहे 2 लाखाची. आता 10 लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत, त्याच्यापैकी किती लाख रुपये खर्च करतोय तो? 2 लाख रुपये, की जे इन्स्टिट्यूटसाठी जे कम्प्युटर्स लागणार आहेत त्यांच्यावर. तर इथं 2 गोष्टी तुम्हाला इथं कन्फर्म करायच्या आहे की याच्यामध्ये पैसे येत आहेत की जात आहेत. पहिले एक लक्षात घ्यायचं, पैसे येत आहेत की जात आहेत. तर ह्या बिझनेस मधून, परफेक्ट ट्रेनिंग मधून पैसे जात आहेत, तर इथं पेमेंट मध्ये एंट्री होणार. आणि नंतर पाहायचं डेबिट आणि क्रेडिट. डेबिट काय होणार? कम्प्युटर. आणि क्रेडिट काय होणार सांगा? कॅश. तर हे पैसे जात आहेत तर पेमेंट मध्ये एंट्री, डेबिट कम्प्युटर आणि कॅश काय करायचंय तुम्हाला? क्रेडिट. हेच आपण इथं करणार आहोत. यामध्ये जायचं आहे आणि अकाउंटिंग वाउचर मध्ये तुम्हाला जायचं आहे. एंट्री करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सेम जसं सांगितलं तसंच करायचं आहे. तुम्ही काय विकत घेताय? कम्प्युटर. तर अल्ट सी करून इथं कम्प्युटर्स तुम्हाला घ्यायचं आहे. कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट घ्यायचं आहे. ठीक आहे, किती लाखाचं आपल्याला घ्यायचंय कम्प्युटर? 2 लाखाचं आपल्याला कम्प्युटर्स घ्यायचे आहेत. आणि कॅश काय करायची आहे? क्रेडिट. जशी मी सांगितली तशी कॅश आपल्याकडनं जाते. समजलं? तर आपल्याकडे तसे कॅशमध्ये 10 लाख रुपये होते, 2 लाख रुपये गेले तर राहिले तर आपल्याकडे किती? 8 लाख रुपये. एंटर 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 करून ही एंट्री सेव्ह करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे ही परचेस सम फर्निचर. ही पण एंट्री पेमेंट मध्येच होणार. तर मी पेमेंट या ऑप्शनवर जातोय. पेमेंट डेबिट मध्ये अल्ट सी क्लिक करतोय आणि इथं टाईप करतोय फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट
आणि इथं अमाऊंट टाकतोय 50,000 आणि ही सुद्धा मी कॅशमध्ये इथं देतोय पहा. एवढं झाल्याच्या नंतर इथं एंट्री दिलेली आहे, दे रिसीव्ह ऑल स्टुडंट टॅली ऍडमिशन फीज 1,00,000 रुपीज. पहा हे इन्व्हेंटरी नाही आहे, हे नॉन ट्रेडिंग अकाउंट आहे. पहा ट्रेडिंग मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची डिटेल्स येणार आणि प्रत्येक कोर्सची डिटेल्स येणार. इथं सर्व विद्यार्थ्यांची मिळून एकदाच फीजची एंट्री आपण टॅलीमध्ये केलेली आहे, ती पण 1,00,000ची. तर सर्वात महत्वाचा पॉइंट, बिझनेसमध्ये पैसे आलेत की गेलेत हा आहे. रिसिव्ड म्हटलं तर बिझनेसमध्ये पैसे आलेत, तर आपण इथं रिसिव्ह मध्ये एंट्री करणार आहोत. तर रिसिव्ह मध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं पैसे येत आहेत, रिसिव्ह होत आहे, बरोबर आहे. मग डेबिट काय आहे आणि क्रेडिट काय आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे इथं डेबिट काय होणार, कॅश होणार, बरोबर आहे. बिझनेसमध्ये काय होत आहेत, पैसे येत आहेत. द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस आर नोन ॲज अ डेबिट. मग इथं काय करणार, मी इथं कॅश डेबिट करणार, पण त्या बदल्यात आपण देतोय काय, आपण देतोय टॅली हा कोर्स देतोय, आहे का. मग इथं करणार, इथं टॅली फीज आपल्याला काय करायचं आहे, इथं क्रेडिट करायचं आहे. ओके, तशीच एंट्री आपण टॅलीमध्ये करणार आहोत आणि डायरेक्ट जातोय टॅली या सॉफ्टवेअर. इथं आल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्टली रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ही एंट्री करायची आहे. कशी एंट्री करणार पहा, की आपल्याकडे कॅश आली, कॅश डेबिट आहे, पण विचारते क्रेडिट इथं, ते इथं अल्ट सी करून टॅली फीज आपल्याला टाकायची आहे आणि ही इनडायरेक्ट इन्कम आहे आपली, पहा आहे का. ही तुमची इनडायरेक्ट इन्कम आहे पहा. एंटर करून सेव्ह करायचं आहे आणि 1,00,000 रुपये अमाऊंट आपल्याला इथं टाकायची आहे पहा. आणि कॅश काय करायचं आहे तुम्हाला, डेबिट, म्हणजेच कॅश तुम्हाला मिळालेली आहे. नेक्स्ट एंट्री आहे तुम्हाला, दे रिसीव्ह ऑल स्टुडंट हार्डवेअर ऍडमिशन फीज. तर हे पण तुम्ही करू शकता. एंटर मध्ये जायचंय, अल्ट सी हार्डवेअर फीज अंडर द इनडायरेक्ट इन्कम आणि ही सुद्धा 1,00,000 रुपये तुम्हाला इथं टाकायची आहे आणि कॅश काय करायचं आहे तुम्हाला, डेबिट करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे तुमची, दे रिसीव्ड ऑल स्टुडंट MS ऑफिस फीज RS 50,000. तर ती पण एंट्री तुम्हाला रिसिप्ट मध्येच करायची आहे. MS ऑफिस फीज, अल्ट सी MS ऑफिस फीज, MS ऑफिस फीज ही इनडायरेक्ट इन्कम मध्येच येणार आणि ती अमाऊंट आपल्याला किती घ्यायची आहे, 50,000 रुपयाची ती अमाऊंट घ्यायची आहे आणि कशामध्ये घ्यायची आहे, कॅश मध्येच रिसीव्ह करायची आहे. ओके, देन नेक्स्ट आहे तुमच्याजवळ कुठलं, दे रिसीव्ह ऑल स्टुडंट फोटोशॉप ऍडमिशन फीज 50,000. तर हे सुद्धा तुम्हाला करायचे आहे, अल्ट सी फोटोशॉप फीज आणि अंडर ग्रुप इनडायरेक्ट इन्कम आणि इथं घ्यायचे आहे 50,000 रुपये आणि ही सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, कॅश मध्ये रिसीव्ह करायचे आहे का. डेबिट म्हणजेच पैसे येणे आणि क्रेडिट म्हणजेच पैसे जाणे, आहे का. पैसे आलेत, ओके. देन तुम्हाला लास्टला इथं काही पेमेंट येतात पहा. रेंट पेड केलंय, लाईट बिल पेड केलंय, सॅलरी पेड केलंय आणि टेलिफोन बिल. सर्वात पहिले आपण काय केलंय, इथं ऑफिस रेंट पेड केलंय 10,000 रुपयाचं. तर हे पेड केले पहा. इथं रिसिव्ड केली तर रिसिप्ट मध्ये एंट्री येते आणि पेमेंट केलं तर पेड मध्ये एंट्री येतं, ठीक आहे. तर पेड मध्ये ही एंट्री येणार, तर कॅश आलीत की गेलेत हे महत्वाचं आहे पहा. ऑफिस रेंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ही पेमेंट मध्ये एंट्री होणार आणि ह्या सर्व एंट्री मध्ये कॅश ही क्रेडिट होणार, म्हणजेच काय, जाणार. तर ही एंट्री आपण पेमेंट मध्ये करतोय, एंटर. तर आपण घेऊया रेंट पेड, अल्ट सी रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट आहे तुमची 10,000 रुपये. ओके, आणि ही तुम्हाला घ्यायची आहे कॅश मध्ये. आपल्याला इथं लाईट बिल घ्यायचं आहे, तर इथं अल्ट सी करायचं आहे, लाईट बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट कितीची आहे, 1,000 रुपयाची. तर इथं तुम्हाला 1,000 रुपये टाकायचे आहे आणि हे सुद्धा कॅश मध्ये पेड करायची आहे. नंतर आहे तुम्हाला सॅलरी पेड आणि ही आहे 10,000 रुपयाची, ती पण घेऊया इथं, अल्ट सी सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 10,000 रुपयाची तुम्हाला सॅलरी इथं कॅश थ्रू पेड करायची आहे. नंतर आहे तुमचं टेलिफोन एक्सपेन्सेस, ज्याला आपण टेलिफोन बिल म्हणू शकतो आणि हे पण तुम्हाला कितीचं आलेलं आहे इथं, 500 रुपयाचं. तर ते पण आपण इथं घेऊ शकतो, अल्ट सी टेलिफोन बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि टाकायचं आहे 500 आणि ही सुद्धा कॅश मध्ये तुम्हाला इथं द्यायचं आहे.
त्यानंतर ह्या सर्व एंट्री पाहण्यासाठी तुम्ही कीबोर्डवर अप बटन दाबू शकता, डाऊन बटन सुद्धा दाबू शकता. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली बॅलन्स शीट मध्ये जायचं आहे आणि इथं कीबोर्डवर अल्ट F1 किंवा डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ह्या साईडला लॅबिलिटीज आणि ऍसेट दिसेल, खाली बॅलन्स शीट दिसेल. 12,78,500 ही बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आपल्या असाइनमेंट मध्ये पाहूया, 12,78,500 बरोबर आहे. इथं कॅश किती दिलेली आहे, 10,28,500, तर ते पण पाहूया. कॅश पण 10,28,500. नंतर दिलेलं आहे तुमचं नेट प्रॉफिट 2,78,500, तर ते सुद्धा पाहूया आपण. इथं स्केप दाबूया, प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाऊया आणि डिटेल्सवर क्लिक करूया. पहा तुम्हाला एवढी इन्कम झालेली आहे पहा 3 लाखाची. त्याच्यामधून काही खर्च झालेला आहे 21,500चा आणि त्यामधून कट होऊन तुम्हाला निव्वळ रक्कम किती उरलेली आहे, 2,78,500 आणि ही तुमची इथं टॅली झालेली आहे. पहा या पद्धतीने आपली असाइनमेंट नंबर फर्स्ट ही टॅली झालेली आहे. हे तुम्हाला दिसत आहे पहा. तर हेच तुम्ही केलेलं स्टेप बाय स्टेप करा आणि ह्याचे बेसिक लेक्चर जर तुम्हाला पाहायचे असेल तर ते पण पाहू शकता. आमच्या प्लेलिस्टमध्ये सर्व लेक्चर स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.